शिक्षण आमच्या हक्काचं आज पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी मोर्चे आयोजित केलेत. शासनाने पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. या अनुषंगानं हा मोर्चा शिक्षण राज्यमंत्री यांच्या विनंतीनुसार आपण त्या ठिकाणी 1 ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला. म्हणजे आपण शासनाला सन्मान दिला का नाही? तरी सुद्धा शासनानं आमची काय केली? फसवणूक केली आणि आज आम्हाला नाही लागानं रस्त्यावर उतरायला लावले. शासन म्हणते आम्ही विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करत नाही. मला वाटतं विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करणारा एकमेव घटक कुठला असेल तर तो शिक्षक आहे. दुसरा कुठलाही घटक विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करणार नाही, आई वडील सोडले तर. आणि असं असताना त्या ठिकाणी तुमचा पगार कापतो. ही दडपशाही जी चाललेली आहे ही चुकीची आहे दडपशाही. मग त्या ठिकाणी आम्हाला जी शैक्षणिक कामं जी लावली जातात त्यावेळी सुद्धा मग शासन आम्हाला डबल पगार देणार आहे का? हा सुद्धा त्या ठिकाणी शासनाला विचारण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळं या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारची दडपशाही करू नये. आमचा शिक्षक घाबरणार नाही, तो लढणार आहे. त्यामुळं आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आज ही पुनर्विचार याचिका दाखल झालीच पाहिजे यासाठी आग्रह आहोत. बाकीच्या राज्यांनी जर पुनर्विचार याचिका दाखल केली तर महाराष्ट्र शासनाला काय अडचण आहे हे त्या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे. 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा निकषाचा आदेश काढला. बऱ्याचशा शाळा 0 शिक्षिका झाल्या, 1 शिक्षिका झाल्या. म्हणजे आमच्या वाड्या वस्त्यांच्या मुला मुलींचे शिक्षण बंद करता का? खास करून मुलींचं शिक्षण बंद करता का? त्यामुळे या शाळा जर बंद झाल्या तर आमच्या मुलांचं शिक्षण चालू राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं मराठी शाळा बंद पाडण्याचं षडयंत्र मला वाटतं शासन करते आणि त्याला तुम्ही आम्ही कुठेतरी विरोध करणं गरजेचं आहे. त्यामुळे या मराठी शाळा वाचण्यासाठी तुम्ही आम्ही ठामपणे त्या ठिकाणी एकत्रित राहणं गरजेचं आहे. आणि ही एकत्रित जी शक्ती आहे ही एकत्रित शक्ती ज्यावेळी रस्त्यावर उतरेल त्यावेळी मला वाटतं नक्कीच शासनाला त्यावेळी विचार करावा लागेल. त्यामुळे या सगळ्या ज्या मागण्या आहेत मग ती जुन्या पेन्शनची मागणी असेल, शिक्षकांची 10-20-30 आश्वासित प्रगती योजनेची मान्यता मागणी असेल, शिक्षण सेवक पद रद्द करण्याची मागणी असेल, या सगळ्याला त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जाहीर पाठिंबा देऊन या ठिकाणी शासनाकडे आपल्या या ज्या मागण्या आहेत या मागण्या आपण मांडूया. आणि त्या ठिकाणी आपण अगदी त्या ठिकाणी जर बघितलं जय संविधान, जय बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये जे संविधान आहे ज्या संविधानाने त्या माध्यमातल्या बाबासाहेबांनी शिक्षणाचा हक्क दिला तो हक्क सध्या शासन मग ते राज्याचं असू दे केंद्राचे असू दे ते कारवाई लागलेले. म्हणून या शासनाचा नवीन शिक्षण करतो आणि या ज्या काही संसद आणि कुठल्याही धमकीला भीक करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घेतले तरी तुम्हाला तिथे ठेवायचं का नाही हे शेवटी आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी कुणाची संख्या केली न करता ज्याच्या संविधानाला जागू आपल्या मूळ शिक्षण हक्काला महत्व देतील. गोष्टीचं शिक्षण मान्यतेबाबतीत जो नवीन क्लिअर झालेला आहे त्यामुळं ग्रामीण भागातील कमजोर शहरी भागातील शाळा या शिक्षकाविना शाळा नव्हत्या. त्यामुळं हे संचलने सगळं बंद करून पूर्वीची जुनी संचलने त्या निकष करावी. या नवीन निकष संचलने जर लावले तर शिक्षक कमी होणार आणि शिक्षक कमी झाले तर 7 वेळेची शाळा असेल तर तिथं 3च शिक्षक शिल्लक आहे. काही ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की झेरो शिक्षक पट 20
10च्या आत असल्यामुळे 0 सुट्टी झाली मग त्या शाळेत शिकवणार गोरगरिबाची कष्टकऱ्यांची ग्रामीण भागातील मुलं शिक्षणापासून वंचित राहतील हा अत्यंत चुकीचा निर्णय त्यांच्या मंत्रित्वाचा रद्द करावा हे प्रामुख्याने शासनाने जी TET सक्ती आणि 15 मार्चचा शासन आदेश जो संच मान्यतेचा आहे त्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. तरी शासन ही ग्रामीण भागातील TET सक्ती करून आणि संच मान्यतेच्या नावाखाली महाराष्ट्रातील गोरगरीब बहुजनांचं शिक्षण बंद पाडून पाहत आहे आणि या विरोधात शासनानं आज 100% या शाळा बंद ठेवून शासनाला हा एक प्रकारचा इशारा आहे. हा इशारा शासनानं समजून घ्यावा. कारण शासन जर एका बाजूला TET सक्ती करून शिक्षकांच्यावरती 2013 नंतर सर्व शिक्षक जे सेवेत आहेत ते TET पात्र होऊन आलेले आहेत आणि ते 13 पूर्वीचे सर्व शिक्षकांना आज BEd असू दे DEd होऊन त्या परीक्षेतून ते सेवेत आले असताना सुद्धा आज 20-20 वर्षानंतर त्यांच्यावरती TETची अट लागू केली जात आहे. मग जर असं असेल तर शासनाच्या अधीनस्थ असणारे IAS केडरचे अधिकारी असतील MPSC केडरचे अधिकारी असतील त्यांना जर 10-15 वर्षांना पुनर्परीक्षा घ्यायची म्हटलं तर ते तरी त्या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकतील का? हा आम्हाला शासनाला आणि राज्यकर्त्यांना इशारा आहे. त्यामुळे निश्चितच शासनानं आमच्या शिक्षकांना शिकवू द्यावं. बहुजनांची मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. IT कायद्यानुसार सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायचं असेल तर निश्चितच शासनानं हा TET रद्द आणि 25 मार्चचा शासन आदेश जो संच मान्यतेचा काढलेला आहे तो रद्द करून सर्व शिक्षकांना त्या शाळेमध्ये शिकवण्याची संधी द्यावी आणि बहुजनांच्या मुलांचं शिक्षण अबाधित ठेवावं ही शासनाला या निमित्तानं एक विनंती आहे. अन्यथा जर शासनानं याकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेमुदत प्राथमिकपासून उच्च प्राथमिक किंवा सिनियर कॉलेजपर्यंत सर्व महाविद्यालयापर्यंत सर्व शाळा बंद ठेवून शासनावरती प्रचंड दबाव आणला जाईल. त्यामुळे शासनानं या आमच्या मोर्चाकडे लक्ष देऊन निश्चितच ही अट मागे घ्यावी आणि आम्ही ज्या मागण्या शासन दरबारी ठेवलेल्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात ही शासनाला कळकळीची विनंती आहे. या शिक्षकाच्या मागण्याबरोबर शिक्षकांच्या काही मागण्या शासनानं सातत्यानं पहिल्यांदा शिपाई पूर्णपणे याच्यातून बाहेर केला. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जवळजवळ 10,000 ते 15,000 लोकांना घेऊन शिक्षकेतर भरती चालू करावी. शिपाई हा मुख्य घटक आहे आणि हा या शासन व्यवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे. त्यासाठी शिपाई भरती पूर्णपणे चालू करावी. तसेच 10-20-30 जर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 10-20-30 या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळत असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या शिक्षक असू दे शिक्षकेतर कर्मचारी असू दे यांनाही पूर्वलक्षी प्रभावानं 10-20-30 या योजनेचा लाभ देणं गरजेचं आहे. तर एका बाजूला हायकोर्टनं याबाबत निर्णय देऊन सुद्धा 10-20 म्हणजे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देऊन सुद्धा शासन त्याकडे पुनर्याचिका दाखल करतोय आणि TETच्या बाबत बाकी पुनर्याचिका दाखल करत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि www.com लोकहिराnews.com ला भेट द्या. धन्यवाद.